नमस्कार. आज आपण खुसखुशीत खमंग अशी थालीपीठाची भाजणी बनवणार आहोत. आपण इतर प्रकारची थालीपीठं बनवतो, परंतु अशी पारंपरिक भाजणी बनवून थालीपीठं अतिशय पौष्टिक बनतात. इथे मी पाव किलो इतकी बाजरी घेतलेली आहे, पाव किलो इतकी ज्वारी घेतलेली आहे. हे पहा, बाजरी थोडी बारीक असते, त्यामुळे तुम्हाला वाटीमध्ये थोडी कमी वाटत असेल, परंतु प्रमाण सेम आहे. इथे आपण गव्हाच्या ऐवजी सोयाबीन वापरणार आहोत. पाव किलो इतके सोयाबीन घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाव किलो रोजच्या वापरातले तांदूळ घेतलेले आहेत. आता आपण कडधान्य बघतोय. इथे मी अख्खे मसूर घेतलेले आहेत पाव वाटी. त्याचबरोबर आपण इथे हिरवे मूग घेतलेले आहेत अर्धी वाटी. मूग थोडे आपण जास्त वापरतोय. त्याचसोबत आपण इथे हिरवे चणे घेतलेले आहेत. थालीपीठामध्ये आपण हिरवे चणे वापरले ना, तर थालीपीठं खुसखुशीत तर बनतातच, परंतु त्याची चव तर इतकी सुंदर लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. इथे मी पाव किलो इतके हिरवे चणे घेतले आहेत आणि पाव वाटी इथे सफेदवाली चवळी घेतली, जाडी चवळी. तुम्ही बारीक पण घेऊ शकता. आणि इथे मी एक छोटी वाटी म्हणजेच पाव वाटी आहे उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ मी होती म्हणून वापरले. जर तुमच्याकडे काळे उडीद असतील, अख्खे उडीद, तर ते वापरले तरी पण चालेल सेम प्रमाणात. एक वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत. आपलं थालीपीठ बनवताना खुसखुशीत बनायला पाहिजे म्हणून. आता इथे आपण हे 3 पदार्थ वापरणार आहोत, धणे, जिरे आणि ओवा. धणे आपण इथे 2 चमचे घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून. 1 टेबलस्पून इतकं शहाजिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे, अर्धा टेबलस्पून. हे आपल्याला घालायचंच आहे थालीपीठाच्या भाजणीमध्ये. यामुळे कसं एखादं थालीपीठ एक्स्ट्रा खाल्लं तरीसुद्धा पचायला अगदी सहज पचतं. आता हे सर्व साहित्य आपण एक एक करून भाजणार आहोत. रोज खमंग थालीपीठं खायची असतील तर आपल्याला थोडं पेशन्सने ही भाजणी बनवायची आहे. फ्राय पॅन घेतला आहे मी. पॅनमध्ये पहिल्यांदा बाजरी घेतली आहे मी, कारण बाजरी बारीक असते, जरा लवकर भाजते आणि तोपर्यंत फ्राय पॅन पण व्यवस्थित गरम होईल, म्हणून अशी घालून ठेवली आहे. भाजणी भाजण्यासाठी शक्यतो असं पसरट भांडंच वापरावं, म्हणजे भाजणी आपली एकसारखी भाजली जाते, कोणताही पदार्थ असू दे. म्हणून मी इथे फ्राय पॅनचा वापर केलेला आहे. हे पहा, असं सतत हलवत लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला बाजरी खमंग भाजून घ्यायची आहे. सतत हलवत राहायचं. जर आपण गॅस फास्ट केला तर पटकन भाजतं, परंतु सतत हलवत राहावं लागतं. हे पहा, त्यामुळे मीडियम गॅसवरती थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बाजरी थोडी लवकर भाजते, परंतु ती खमंग भाजली गेली पाहिजे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या बाजरीचा कलर देखील बदलला आहे. काढून घेऊया. आता मी ज्वारी भाजून घेते. ज्वारी संपूर्ण घालून घेतलेली आहे. हे पहा, ज्याप्रमाणे आपण बाजरी भाजून घेतली त्याचप्रमाणे आपण ज्वारी देखील खमंग भाजून घेणार आहोत. सतत हलवायचा आहे जो पदार्थ आपण भाजायला घेतोय तो. जास्त पण फास्ट गॅसवरती नाही भाजायचा, कारण मग वरून फक्त असं वाटतं आपल्याला टरफलावरून की भाजला गेला आहे पदार्थ, पण भाजलेला नसतो. थोडा मीडियम गॅसवरती भाजला की आपल्याला समजतं कुरकुरीत भाजला जातो. आता तांदूळ घालून घेतलेत. अशा प्रकारे हे पहा, तांदूळ पण छान भाजून घ्यायचे आहेत. आपण जे धान्य भाजून घेतोय त्यातला एक एक दाणा काढल्यानंतर चेक करायचा कुरकुरीत भाजला गेला आहे का, नाहीतर पॅनमध्ये असताना पण चेक केला तरीसुद्धा चालू शकेल. आता आपण तांदूळ पण छान भाजून घेऊया. तांदूळ भाजायला थोडा वेळ लागतो. आपण जे भाजणीसाठी साहित्य घेतलेलं आहे ते संपूर्ण जिन्नस मी ओल्या कपड्याने असं पुसून घेतलेले आहेत, धुतलेले नाहीत, कारण हे सर्व पदार्थ आपल्याला भाजून व्यवस्थित भाजणी जास्त दिवस स्टोअर करायची आहे. त्यामुळे जर ओलसरपणा थोडासा राहिला ना तर मग प्रॉब्लेम होतो, म्हणून थोडं कापडानेच पुसून घ्यायचं. आपले तांदूळ पण भाजत येत आहेत. तांदूळ पण छान ब्राऊन भाजून घ्यायचे, ब्राऊन कलरवरती. तांदूळ आपल्याला भाजलेले समजतात कारण ते कुरकुरीत होतात लगेच. आता सोयाबीन पण छान फ्राय करून घेऊया. हे पहा, सोयाबीनच वापरायचं, खूप छान बनते थालीपीठाची भाजणी आणि चवीला तर अतिशय उत्तम लागतात. गव्हाऐवजी सोयाबीन नक्की एकदा वापरून बघा, कारण बरेच जण सोयाबीन घालत नाहीत.
परंतु सोयाबीन खूप पौष्टिक आहे, त्यामुळे नक्की थालीपीठाच्या भाजणीमध्ये याचा समावेश करायचा आहे अगदी आवर्जून. हे पहा, सोयाबीन पण छान फुटेपर्यंत भाजून घेतलं आहे मी. आता आपण चणे भाजून घ्यायचे आहेत. आता थंडीच्या सीझनमध्ये कसं हिरवे चणे जास्त मिळतात, इतर वेळेला एवढे उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आपण ब्राऊन चणेच वापरतो. हे पहा, चणे पण छान फ्राय करून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम गॅसवरती सतत असं हलवून चणे छान फ्राय करून झालेले आहेत आपले. हे पहा, आता मी चवळी आणि हिरवे मूग घातलेले आहेत, परंतु चवळी जरा अगोदर घालायची, मूग मात्र नंतर घालायचे, कारण मूग चटकन भाजले जातात. हे पहा, आता आपण बाकीचे कडधान्य घालून घेतलेली आहेत. उडीदाची डाळ आणि अख्खे मसूर सतत हलवून असं भाजून घ्यायचं खमंग. आता इथे मी कडधान्य वेगळी ठेवलेली आहेत भाजून, आणि बाकीची आपली धान्य ज्वारी, बाजरी, तांदूळ, सोयाबीन हे वेगळं ठेवलेलं आहे. आता इथे पोहे भाजून घेऊया. पोहे पटकन भाजतात, जास्त वेळ लागत नाही, म्हणून सर्वात शेवटी जेव्हा तवा आपला पॅन छान गरम असतो तेव्हा पटकन भाजले जातात कुरकुरीत. पोहे आपण पॅनमध्ये चेक करायचे आहेत कुरकुरीत भाजलेत का. पोहे छान भाजलेले आहेत, काढून घेऊया. आता आपण यामध्ये धणे आणि जिरे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. ओवा मात्र आपल्याला सर्वात शेवटी घालायचा आहे. धणे जिरे थोडे रोस्ट झाल्यासारखे वाटले की नंतर आपण ओवा घालून घ्यायचा आहे, कारण ओवा जास्त वेळ अगोदर घातला ना तर तो करपतो आणि कडवट चव येते आपल्या भाजणीला. त्यामुळे हे पहा, तयार आहे आपली संपूर्ण भाजणी. भाजून नक्की ट्राय करा या प्रकारे. आता ह्या भाजणीपासून आपण थालीपीठं देखील बनवणार आहोत, परंतु हा व्हिडिओ फार मोठा होतोय, त्यामुळे तो व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे. याच्या पुढचा व्हिडिओ तोच येईल. आता ही थालीपीठाची भाजणी छान मिक्स करून घ्यायची आणि दळून घ्यायची आहे घरघंटीवरती किंवा गिरणीमध्ये. छान बारीक पीठ करून आणून